मी भारतातली पहिली महिला रिक्षा ड्रायव्हर आहे. मग सगळेजण आमच्या घरापर्यंत मेसेज यायला लागले की अरे तिथे तुमची मुलगी काहीतरी करते. आणि मग मला असं वाटलं की अरे म्हणजे मी काहीतरी फार मोठा गुन्हा करते की काय. तर सगळेच जण हे केल्यानंतर मला घरनं पण रिस्ट्रिक्शन यायला लागले. कशासाठी पण का नाही चालवायची. ती लोक कोणी नळावर भांडी धुवत असायची, कोणी कपडे धुवत असायची, कोणी आंघोळ करत असायची. ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत दुतर्फा गर्दी करून थांबलेली असायची. मी परत येईपर्यंत मी या लाईन मध्ये गेली आहे, आता मी परत येणार आहे, रिक्षा चालवायची मला. म्हटलं हो, हे काही लाडली पावडर लावण्याचं काम नाही आहे. सगळेजण हसत होते. एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण होतं तसं माझं तिथे वस्त्रहरण चालू होतं. नमस्कार, मी समीक्षा. ओनली मानिनी मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. नवरात्र उत्सव सध्या सुरू आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं 9 दिवस आपण काही अशा कर्तृत्ववान महिलांशी बोलत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, ज्यांनी समाजाची काही बंधनं झुगारून एक नवं उदाहरण समाजापुढे आणून ठेवलं आहे. आज अशाच एका महिलेशी आपण बोलणार आहोत. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला रिक्षा चालक. तुम्ही आता एक इमॅजिन करा की 1988चा तो काळ असेल, जेव्हा महिलांना केवळ घरापुरतं मर्यादित ठेवलं जात होतं. पण तो जो नियम होता समाजाचा, तो झुगारून या महिलेनं एक धाडसी निर्णय घेतला. आणि तो निर्णय काय होता, त्यांचा प्रवास नेमका कसा होता, खूप खडतर संघर्ष त्यांना करावा लागला, तो सर्व प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. आपण आज बोलत आहोत भारतातील पहिल्या महिला रिक्षा चालक शीला डावरे यांच्याशी. त्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण त्यांचा हा सर्व प्रवास जाणून घेणार आहोत. तर मॅडम, स्वागत आहे तुमचं. मी एक तुमचा छोटा परिचय दिलाच आहे, पण तुम्ही स्वतः थोडंसं स्वतःबद्दल सांगा आमच्या प्रेक्षकांना. मी भारतातली पहिली महिला रिक्षा ड्रायव्हर आहे. 1988 साली मी माझा प्रवास म्हणजे चालू केला आणि माझं तेव्हा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव बुक झालं. त्याच्यानंतर 2018ला मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि 2016ला मी पिंक ऑटो असावी महिलांसाठी म्हणून एक प्रयत्न केला होता. तर त्याच्यासाठी पिंक ऑटोची मी शो शॉपर आहे. तर मॅडम, तुम्ही आता मी जसं सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की 1988चा तो काळ होता. कसा तो निर्णय तुम्ही घेतला आणि काय म्हणजे का घेतला तुम्ही तो निर्णय? खरं म्हणजे मला ना वाहन चालवण्याची खूप आवड होती आणि मला प्रत्येक वाहनाचं बद्दल खूप अट्रॅक्शन वाटायचं. त्याच्यानंतर मला कुठल्याही गोष्ट म्हणजे साधं घड्याळ जरी आणलं तरी खोलून आत काय आहे ते पाहावं, खेळणं जरी असेल तरी मला ते खोलून पाहावं असं वाटायचं की आतमध्ये काय आहे. त्यामुळे मला माझ्या घरी तर सगळेजण म्हणजे माझे वडील स्पेशली म्हणायचे ही मोडतोड कंपनीची प्रोप्रायटर आहे, कारण कुठली वस्तू आली की मी ती खोलून बघणार. तर त्याच्यातनं त्यावेळेस अगदीच म्हणजे मी मूळची परभणीची आहे आणि तिथे कदाचित एवढा अवेअरनेस नसल्यामुळे नाहीतर मी मेकॅनिकल इंजिनियर इकडे या साईडला गेले असते. पण गाड्यांची आवड मला ओढत आणली रिक्षापर्यंत. आणि झालं असं की मी जेव्हा रिक्षा चालवली म्हणजे परभणी शहरामध्ये मुळामध्ये पुणे देखील तेव्हा सायकलचं शहर होतं. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये एकमेव बजाज कंपनी होती ज्याचे रिक्षाचं प्रोडक्शन होतं. तो काळ असा होता की साधा लँडलाईन फोन जर का घ्यायचा तर 5-5 वर्ष वेटिंग असायचं. रिक्षा घ्यायची तरीही 5-5 वर्ष वेटिंग असायचं. म्हणजे वेटिंगला लावून 5 वर्ष थांबायचं म्हणजे खूपच मोठा टास्क होता तसा. पण त्या काळामध्ये परभणीमध्ये 1-2 रिक्षा आल्या होत्या आणि मला असं वाटलं की चालवाव्या आपण, म्हणून मी चालवल्या. पण माझे वडील सॉइल कन्झर्वेशन मध्ये होते, त्याच्यानंतर आई पण कॉर्पोरेटर असल्यासारखी होती. त्यामुळे तो जरा प्रेस्टिज इश्यू झाला आणि खूप मोठं वादळ पूर्ण परभणी शहरात आणि पसरलं. मग सगळेजण आमच्या घरापर्यंत मेसेज यायला लागले की अरे तिथे तुमची मुलगी काहीतरी करते. आणि मग मला असं वाटलं की अरे म्हणजे मी काहीतरी फार मोठा गुन्हा करते की काय.
आणि मग तर सगळेच जण हे केल्यानंतर मला घरनं पण रिस्ट्रिक्शन यायला लागले. म्हटलं कशासाठी पण, का नाही चालवायची मी. मग ते असं झालं की मुली चालवत नाही, मुलींनी असं कधी काही केलं नाही. म्हटलं मी करीन. मग ह्या सगळा विरोध तिथे होत गेला. मग मला असं वाटलं की अरे नाही, म्हणजे आपली एनर्जी विरोध सॉल्व्ह करण्यामध्ये घालवण्यापेक्षा त्या विरोधालाच आपण तोंड देत बसू आणि मग आपलं काय हे आहे ते बाजूला, त्यापेक्षा आपण जरा मोठ्या शहरात जाऊया. म्हणजे परभणी हे तसं डिस्ट्रिक्ट प्लेस आहे, पण पुणे एक मोठं शहर असल्यासारखं. पण असं ठरवलं नव्हतं की मी पुण्यात जाईन किंवा कुठे जाईन म्हणून. पण म्हणजे इव्हन परभणी शहरामध्ये एकमेव गार्डन आणि फिरायला जाण्याचं म्हणजे एंटरटेनमेंटचं कुठलं जर का काय असेल तर ते स्टेशन असं असायचं. रेल्वे स्टेशनवर जाऊन टाइमपास करायचं. आणि मी माझी सायकल काढली, स्टेशनवर जाऊन एकटीच विचार करत बसले. आणि तेव्हा असा विचार चालू असताना समोरनं गाडी आली चिठ्ठी देत आणि असं म्हणत होते की चल. आणि मला असं वाटलं की ती मलाच बोलावते आणि मी चढले त्या गाडीमध्ये आणि पुणे गाठलं. रस्त्यात मला टीसीने पकडलं. मग टीसीने पकडल्यानंतर मला म्हणे तिकीट, म्हटलं नाहीये. तो म्हणाले मग आता फाईन भरावं लागेल. म्हटलं नाही, पैसे पण नाही आहेत. मग आता काय करायचं. मग त्याला जेलमध्ये जावं लागेल. म्हटलं मॅक्झिमम किती दिवस. म्हटलं की कमीत कमी 1 दिवस, 3 दिवस, नाही तर 7 दिवस. म्हटलं 7 दिवस ठीक आहे सर, बेस्ट ऑप्शन आहे तो. त्यांनी मग मला असं म्हटलं 7 दिवसाचा माझा राहण्याचा खाण्याचा सगळाच प्रश्न सॉल्व्ह होईल, ज्याच्यामध्ये मी बाकीचं काहीतरी पूर्ण विचार करून किंवा पुढे मला हालचाल करायला ते 7 दिवस मिळतील. असं म्हटल्यानंतर ते टीसी खूप वयस्कर होते आणि त्यांनी मला पूर्ण ट्रेनभर रात्रभर फिरवलं त्यांच्या मागे 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 मागे. मग नंतर म्हणाले मला 3 मुली आहेत, माझ्या घरी येतेस का वगैरे. म्हटलं सर घरी जायचं असतं तर माझं घर काही वाईट नाही, म्हणजे मला घरी राहायचं नाही आहे असा मुद्दाच नाही आहे. मुद्दा मला हा जो विरोध आहे ह्याला कुठेतरी, कारण त्याच्यामुळे माझी फॅमिली पण सफर व्हायला लागली, आई वडील पण सफर व्हायला लागले, लोक त्यांना पण टॉर्चर करायला लागले. म्हटलं नको, म्हणून मी घर सोडलेलं आहे खरं. तर त्याच्यामुळे परत तुमच्या इथे येऊन तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही कशासाठी सफर व्हायचे, तर मी माझा रस्ता शोधते. तर मग ते म्हणाले ठीक आहे. मग बाहेर जाताना त्यांनी म्हटलं की आता मी ट्रेन मधून तर तुला सोडेल, पण आता गेटवर परत दुसरं टीसी तुला कॅच करेल. म्हणून त्यांनी मला गेटच्या बाहेर आणलं, शिवाजीनगरला जेवण घातलं, वरती 150 रुपये दिले होते आणि मग मला त्यांनी सोडलं. माझा हा प्रश्न होता की पुणे तुमच्यासाठी नवीनच होतं, मग राहायचं कुठे आता आपण, किंवा मग कसं आपण सुरुवात करायची, आपल्याला जे करायचंय त्याची, तो सगळा प्रश्न तुमच्या समोर असणार. तेव्हा तुम्ही काय केलं? काही दिवस नातेवाईक, काही दिवस मैत्रीण असं राहत गेले आणि त्याच्यानंतर मग थोड्याशा ओळखीमधनं रेंटनी रिक्षा मिळवली पुण्या. आणि हे सगळं करत असताना म्हणजे रिक्षा मिळवण्यासाठी सुद्धा इकडे कोणाची तरी ओळख आहे, म्हणजे लिटरली मी पायी फिरायची पुण्यामध्ये. पण मला हे माहिती नसायचं की जर का आपण कात्रजला गेलोय तर तिथनच आपण बिबेवाडीला जाऊ शकतो. मी तिथनं चालत शिवाजीनगरला यायचे आणि नंतर परत बिबेवाडीला जायचे. आणि कारण पुणे तसं काहीच माहिती नव्हतं आणि त्यावेळेस नेव्हिगेशन वगैरे काहीच नव्हतं, मोबाईल नव्हते, नेव्हिगेशन नव्हते. म्हणजे मग ह्याच्यातनं मी पुणे माहिती करून घेतलं. म्हणजे अक्षरशः पुणे पादाक्रांत केलं म्हणायला हरकत नाही. लोक ट्रेक वगैरे करतात, मी पुणे पायी फिरलेली आहे सगळं. आता पुणे खूप वाढलं, पण तेव्हा जे पूर्ण पुणे होतं ते मी पूर्ण पायी फिरून सर्वे केला म्हणायला हरकत नाही.
आणि नंतर मग मला रिक्षा मिळाली. मग रिक्षा मिळाल्यानंतर मी एका गॅरेजमध्ये ती ठेवण्याची व्यवस्था केली. मी रिक्षा 24 तास रेंटनी बघत होते. आणि मग काही दिवस त्या गॅरेजमध्ये रिक्षा लावायची. कुणालाही कळू न देता परत बाहेर यायचं आणि मागणं परत जाऊन रिक्षामध्ये झोपायचं मागच्या डिक्कीमध्ये. असे काही दिवस काढले. काही दिवस 1 पाव 2 दिवस खायची मी. कारण अर्निंग काहीच नव्हतं तोपर्यंत हे झालं. त्याच्यानंतर मग म्हणजे मग ती रिक्षा मिळाल्यानंतर मग जे काय होईल किंवा नवीन असल्यामुळे फार पैसे सुटायचे नाही, असं सगळं होत होतं तेव्हा. मग आता रिक्षामध्ये झोपणं आणि ते पण रात्रीच्या वेळी त्या काळी भीती वाटली नाही का तुम्हाला? नाही, संरक्षण म्हणून मी माझ्या एका खिशात पॉयझन, एका खिशात तिखट आणि एका खिशात पाव असं सगळं माझ्यासोबत असायचं. त्यामुळे परिस्थितीला 2 हात करण्यासाठी मी सज्ज असलेली असायची. काय वाईट अनुभव आले? वाईट थोडेफार आले. मला असं वाटतं वाईट अनुभव मी लक्षात पण नाही ठेवले, कारण मी ते तिथल्या तिथे सोडून दिले. कारण चांगले अनुभव मला खूप हे मिळाले. फार वाईट म्हणण्यापेक्षा लोक जेव्हा मला हे करत होते, म्हणजे माझ्या रिक्षात बसायची, तेव्हा एक तर माझं वय पण लहान होतं. बरोबर. दिसायला पण मी खूप लहान दिसायची. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की अरे ही एवढीशी आहे, जमेल का, परत त्यात मुलगी आहे. अशा सगळ्या ह्याच्यामधनं रिक्षात बसलेलं पॅसेंजर उतरून जायचं किंवा रिक्षा थांबवली, मला पाहिलं की म्हणायचं नको नको जा, म्हणजे पॅसेंजर उतरून जायचं. असंही व्हायचं. एखादं पॅसेंजर बसलं समजा गाडीत, तर समजा एखाद्या एरियामध्ये मी गेले, एस्पेशली स्लम मध्ये जर का गेले, तर मला प्रचंड त्रास म्हणण्यापेक्षा ती लोक कोणी नळावर भांडी धुवत असायची, कोणी कपडे धुवत असायची, कोणी आंघोळ करत असायची. ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत दुतर्फा गर्दी करून थांबलेली असायची. मी परत येईपर्यंत, मी ह्या लाईन मध्ये गेली आहे, आता मी परत येणार आहे. ते जाताना पाहिलेलं असायचं की अरे हा ही कोणीतरी मुलगी आहे, आणि ती छोटी छोटी मुलं अशी सगळी पळत गाडीच्या मागे, आणि ते सांगत सगळ्यांना पळत सुटलेली असायची की अरे ही मुलगी गाडी चालवतीये वगैरे असं. आणि नंतर मी परत येईपर्यंत पूर्ण गर्दी झालेली असायची. म्हणजे मला बाहेर पडायला रस्ता नसायचा, अशी परिस्थिती होती. पण म्हणजे लोकांचं ते एका बाजूला, मी त्याला वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा एका बाजूला कुतूहल होतं, एका बाजूला काहीतरी काय म्हणता येईल एक्साइटमेंट सारखं होतं. महिला तर म्हणजे काही वेळेस महिला म्हणायच्या जा जा बाळा, छान 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 करतेस तू, असं. कोणी इन्स्पायर पण करायचं. ते त्यांच्या पद्धतीने रिॲक्ट होतात. रिक्षा जेव्हा रेंटनी तुम्हाला मिळाली, मग त्यानंतर पुन्हा असतं की त्याचं समजा काही त्याची परमिशन असू दे शासनाकडून, तर ते तुम्हाला मिळालं का लगेच? नाही ना, रिक्षा रेंटनी मिळाली, पण मला स्वतःला स्वतःची गाडी, कारण रेंटची गाडी काय आज आहे उद्या नाही आहे, ते कधी पण हे होऊ शकतं. स्वतःची गाडी घ्यायची म्हटली तर मला त्याच्यासाठी परमिट हवं होतं, आणि तेव्हा परमिट बंद होते. परमिट मिळवण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. म्हणजे इव्हन मी आरटीओ कडे बऱ्याच वेळेस चक्रा मारल्या की मला असं परमिट द्या. त्या प्रत्येक वेळेस त्यांनी नाही मिळणार म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मी वरच्या अथॉरिटीकडे गेले. मग त्यांची आरटीए कमिटीची मीटिंग होती एकदा. मोठा कॉन्फरन्स हॉल होता, राऊंड टेबल मीटिंग होती, आणि जवळपास एवढं मोठं, आणि मला एकटीला, म्हणजे तेव्हा इंटरव्ह्यू घेणार होते म्हणून मला एकटीला बोलवलेलं होतं. त्यांना माझं हे आल्यावर म्हणाले काय रिक्षा चालवायची तुम्हाला? म्हटलं हो. हे काही लाडली पावडर लावण्याचं काम नाही आहे किंवा मग माझा म्हणजे त्यांच्याशी थोडासा वादच झाला ना की ह्याचा काय अर्थ आहे म्हणून. मग म्हटलं का नाही देणार तुम्ही मला, तसं लिहून द्या. मग
ते म्हणाले नाही नाही तुम्हाला दाढी मिशा नाही आहेत म्हणून देणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, तेही मला रायटिंग मध्ये हवंय, जे की एक तर दाढी मिशा नाही आहेत असं कुठेतरी कायद्यात नियमात असायला हवं. दुसरं जर का असेल तर त्याचा आणि ड्रायव्हिंगचा काय संबंध आहे तेही मेन्शन करा आणि मला तसं रिटर्न मध्ये द्या. त्याच्यानंतर ते खूप चिडले की उलट उत्तर देते वगैरे असं, आणि माझे पेपर्स फेकून दिले होते. आणि मग मी ते सगळे पेपर्स उचलले म्हणजे, आणि लिटरली सगळेजण हसत होते. म्हणजे माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी तर म्हणजे भाषण होतं ते अर्थात, तर सगळेजण हसत होते. आणि एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण होतं तसं माझं तिथे वस्त्रहरण चालू होतं. अशा पद्धती, कारण सगळं मेल डॉमिनेट, म्हणजे आरटीओ सुद्धा मेल डॉमिनेटच होतं तेव्हा. आता आरटीओ मध्ये महिला आलेल्या आहेत, तर त्यामुळे अशी परिस्थिती होती. शेवटी मग मी शासनाला पत्रव्यवहार केला, परिवहन मंत्र्यांना वगैरे. तरीही शासनाकडनं बरेच दिवस काही उत्तरच नाही. मग शेवटी मी शासनाला एक चांगलं खरखरीत पत्र लिहिलं की मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे. आपल्याकडे कुठल्याही बेरोजगारच्या व्याख्येमध्ये महिलांची नोंद नाही. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार जे आज शासनाचा जो आकडा आहे त्या आकड्यामध्ये फक्त आणि फक्त पुरुषांचीच सुशिक्षित बेरोजगार म्हणून नोंद आहे. आजही परिस्थिती बदललेली नाही आहे. आणि महिला म्हणजे जर का समजा महिला शिकलेली आहे पण ती घरात आहे तर ती सुशिक्षित बेरोजगार म्हणून तिची नोंद नाही होत. तो जो सर्वे केला जातो ना तोही अशा पद्धतीने केला जातो. तर मी म्हटलं माझी तुम्ही कुठे नोंदही नाही घेतली आहे की मी सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून, आणि मला तुम्ही रोजगार देऊ शकत नाही आहात. म्हणजे नोंदही नाही, तुम्ही रोजगार देत नाही, आणि जिथे मी माझा स्वतःचा सेल्फ एम्प्लॉय म्हणून उभी राहते तर तुम्ही त्याला परवानगी पण देणार नाही. म्हणजे मग म्हणजे आम्ही करायचं काय तुम्ही सांगा. आणि शासनाने मला, मी वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण मला एकही उत्तर दिलं नाही. शासनाला जर का माझ्या पत्रव्यवहाराचा खर्च परवडत नसेल तर मी त्यावेळेस 2 रुपये जोडून दिले होते. तेव्हा पोस्टाचा खर्च 2 रुपये वगैरे यायचा. 2 रुपयाची नोट होती ती, 2 रुपये जोडून पाठवले. पण तरीही 2 रुपयाच्या नोटेसह मला पत्र परत आलं आणि देणार नाही म्हणून आलं. मग आता काय करायचं. मग तेव्हा इथे पुण्याला काँग्रेस भवन मध्ये हे आले होते विलासराव देशमुख, तेव्हा ते परिवहन मंत्री होते. म्हटलं आता या अथॉरिटीकडे बघूया, अजून वर जाण्याच्या आधी ही एक स्टेप घेऊया, म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत जाण्याची वेळ येऊन अशी. मग मी त्यांच्याकडे गेले. तिथे मी माझं ते एक निवेदन घेऊन गेले होते, आणि लहान असल्यामुळे मला कोणी रोकटोक केलं नाही की सगळेजण भेटायला जात होते येत होते, मी पण त्याच्यामध्ये गेले. आणि ते निघाले होते परत, तर त्यांना मी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं सर असं असं आहे, मला हे करायचंय, मला परमिट हवंय, मला ऑटो चालवायची वगैरे. मला असं वाटलं त्यांच्या कानापर्यंत किती गोष्टी पोचल्या काय माहिती नाही, कारण खूप मोठा क्राऊड होता तिथे. आणि मग काय करायचं, तर मग मी त्यांना म्हटलं की हे परमिट मला तुमच्याकडनं असं असं पत्र पण आलंय नाही देणार म्हणून, मी काय करायचं ते सांगा, नाही तर मी आज इथे बसणार, असं म्हणून मी तिथे मांडी घालून बसले. ते असं दारातनं बाहेर येताना मी दारातच मांडी घालून बसले की आज माझं काम झाल्याशिवाय मी उठणार नाही. मग त्यांनी एकदा मला पाहिलं आणि मग त्या अर्जावर लिहिलं आणि त्या पीए कडे दिलं. आणि तरीही मी उठायला तयार नव्हते तिथनं. मग त्या पीएने म्हटलं बेटा तुझं काम होईल, साहेबांची सही झाली आता. म्हटलं मला रिटर्न मध्ये पाहिजे. ते म्हणाले साहेबांची सही झाली आता रिटर्न मध्ये तुला येईल, आता तू जा घरी. साहेबांची सही झाल्यावर ती काय हे नाही आहे तर ते तुला नक्की मिळेल. पण तरीही विश्वास वाटत नव्हता की मिळेल म्हणून. पण साधारण 1 महिनाभरामध्ये मग मला परमिट सँक्शन होऊन मला एक पत्र आलं. पण त्याच्यानंतर ही
ऑटोसाठी वेटिंग होतं. मग त्याच्यासाठी परत प्रायोरिटीनी द्या वगैरे, परत पत्र व्यवहार करावा लागला. राहुल कुमार बजाज होते तेव्हा, त्यांना जाऊन भेटले. मग त्याच्यानंतर मला ती रिक्षा मिळाली आणि काय म्हणता येईल, स्वप्न साकार झालं की पहिली रिक्षा आली माझी म्हटल्यानंतर मला तो खूप म्हणजे तो दिवस खूप महत्वाचा वाटला. मग या दरम्यान तुमच्या घरच्यांशी तुमचं नंतर बोलणं झालं का, संपर्क आई वडिलांशी म्हणण्यापेक्षा माझा म्हणजे त्यांचा जो काही हे होता तो वैचारिक वाद होता. म्हणजे तसं काही आम्ही एकमेकांचे दुश्मन वगैरे कधीच नव्हतो. पण मी घर सोडून यासाठी आले होते की माझ्यामुळे एक तर ते लोक सफर होत आहेत आणि त्याच्यामुळे मला बॉदर होते. हे सगळं त्या संघर्षामध्ये एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा आपण दुसरा रस्त्याने जाऊया. ही शिकवण खरं माझ्या आई वडिलांचीच होती की जर का आपल्याला हे होत असेल, अडचण येत असेल तर तिकडे पाठ फिरवावी आणि रस्ता बदलावा तर आपल्याला यश मिळतं. तोच मी हे स्वीकारला आणि मग मी म्हटलं की जाऊ दे, मोठ्या शहरामध्ये जाऊया. पुण्यात आल्यानंतर असं झालं की मी कुठे आहे, फोन नव्हते, त्यामुळे आईशी काहीच संपर्क व्हायचा नाही. ती नुसती वाट पाहत बसायची. मग आम्ही ट्रंक कॉल बुक करावा लागायचा तेव्हा. आजच्या पिढीला ट्रंक कॉल सुद्धा माहिती नाही, कारण तेव्हा काय व्हायचं, एखादं फोनचं बूथ असल्यासारखं असायचं आणि आपण इकडनं फोन तिथे बुक करायचा, तिकडे निरोप पाठवला जायचा घरी की तुमचा ट्रंक कॉल येतोय. ते लोक परत त्या बूथ पर्यंत येईपर्यंत त्यांना बसावं लागायचं आणि मग तो कुठेतरी नंबर आल्यावर 1-2 तासाची ही सगळी प्रोसेस असायची, तिकडनं त्यांची आणि इकडनं माझी. मग आम्ही ठरवायचो की महिन्यातली 1 तारीख ही ह्या तारखेला आपण भेटत जाऊया. तसं आम्ही मग भेटत होतो. आणि जेव्हा रिक्षा आली त्याच्यानंतर मी परभणीला माझी स्वतःची रिक्षा घेऊन इथून चालवत गेले. ऑलमोस्ट मला 1.5 दिवस लागला. अरे बाप. हा, म्हणजे 1.5 दिवस म्हणण्यापेक्षा 18-19 तास तरी लागले. बर. नंतर तसं सपोर्ट मिळाला. पण मी आता ते सगळं इकडे केल्यामुळे मी जाऊन भेटून आले, परत आले, कारण ते परमिट रिक्षा सगळं ह्या पुण्याचं होतं ना, त्यामुळे मला परत येणं भाग होतं. तर मॅम, तुम्ही म्हणजे घरच्यांचं तर सांगितलंच, आई वडिलांचं, की तुम्ही नंतर गेला होता, पण मग या दरम्यान तुमचं लग्न सुद्धा झालं असेल. त्यानंतर तो अनुभव कसा होता? तुम्हाला सपोर्ट मिळाला का लग्नानंतर? एक तर मी लो मॅरेज केलं. इंटरकास्ट मॅरेज होतं आणि तो एक मोठा ऍक्सिडेंट म्हणायला हरकत नाही, कारण मी एका नो एंट्री मध्ये गेले होते आणि तिथे आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर आम्ही काही दिवस सोबत राहिलो. त्या काळामध्ये मला त्यांनी बराचसा सपोर्ट पण केला, जिथे मला सगळ्याच गोष्टीत सपोर्टची गरज होती. म्हणजे पुन्हा माहिती नाही आहे किंवा रिक्षा रेंटने घ्यायची आहे, अशा सगळ्या वेळेस, किंवा काही रिक्षा चालक जाणीवपूर्वक काही त्रास देत होते. तर ह्या काळामध्ये त्यांनी मला थोडं म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट केला. त्याच्यानंतर 2 मुली झाल्या आम्हाला. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला जे एक मुलगी म्हणून डावलण्यात येत होतं, नाकारण्यात येत होतं, तर मला कुठेतरी असं वाटलं की माझ्या मुलींना हे तो त्रास व्हायला नको. त्या त्यांच्या टॅलेंटवर जे काय आहे ते पुढे जातील. नुसतं नावावरून त्यांना म्हणजे त्यांना सिद्ध होण्याची संधीच दिली म्हणजे नाकारली जाईल असं होऊ नये. त्या कारणासाठी मी माझ्या मुलींची नावं वेगळी ठेवलीत. माझ्या मोठ्या मुलीचं नाव मिचिको शीला शिरीष आहे, जिथे आडनाव पण नाही आहे. त्यांच्या नावातनं मेल फिमेल म्हणजे जेंडर, कास्ट, स्टेट असा कुठलाही अर्थबोध प्रथम दर्शनी न होता
अशा पद्धतीचं मी नाव ठेवलं. छोट्या मुलीचं नाव एको शीला शिरीष असं ठेवलेलं आहे. शीला माझं नाव, शिरीष माझ्या नवऱ्याचं नाव होतं आणि म्हणून त्यांच्या नावापुढे आमच्या दोघांचं मूल आहे म्हणून आम्ही मुलींना अशी नावं दिली होती. राष्ट्रपती अवॉर्ड तुम्हाला मिळालाय, तर तो अनुभव कसा काय सांगा? खूपच छान होता. म्हणजे मला असं वाटलं की माझ्या संपूर्ण कामाची दखल घेतली गेली, संघर्षाची दखल घेतली गेली. आणि त्यानंतर नुसता संघर्षच नव्हता, तर माझी जी धडपड होती की ह्या क्षेत्रामध्ये महिलांनी यावं, त्याच्यासाठी महिलांच्यासाठी एक दार मी उघडं केलेलं होतं. एक पाऊलवाट तयार केलेली होती. एक सावित्रीचा खारीचा वाटा घेऊन मी ते काम पुढे नेण्याचं काम करत होते. या सगळ्याची दखल घेऊन राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे सरकार दरबारी किंवा आपण म्हणू की शासनाच्या पातळीवर काही निर्णय घेण्यात आले किंवा ठोस निर्णय, म्हणजे तिथून बदल झाले महिलांच्यासाठी. त्यांना प्रायोरिटीने परमिट देणं किंवा त्यांच्यासाठी रिझर्व परमिट ठेवणं. किंवा आम्ही एक पिंक ऑटोचं शो शॉपर होते मी, तर पिंक ऑटोची म्हणजे कन्सेप्ट अशी होती की त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते आणि महिला कुठेतरी हायलाइट झाली पाहिजे की ती म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने. म्हणून मग ऍटलिस्ट तिला पिंक कलरचं हे दिलं, तर हायलाइट झाले तर सुरक्षितते दृष्टीने. म्हणजे आपण म्हणतो सोसायटी मधनं काही वाईट गोष्टी आल्या, पण ह्याच सोसायटी मधनं चांगल्या गोष्टी पण येतात. म्हणजे कुठे काही चुकीचं होतंय तर सोसायटीचं एक वेगळं प्रेशर असतं आणि तशा दृष्टीने त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं संरक्षण मिळावं असं ते अपेक्षित होतं. म्हणून आम्ही ते पिंक ऑटोची डिमांड केली होती. तर नंतर शासनाने ती पिंक ऑटो किंवा आता शासनाने महिलांसाठी ते स्पेशल काही अनाउन्समेंट केल्या. असे सगळे मोठे बदल त्याच्यानंतर झाले आणि मला असं वाटतं की हे माझ्या कामाची पावती आहे. बर, म्हणजे तुम्हाला जे हवं होतं ते साध्य झालं. मग आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी एवढं मोठं काहीतरी पुरस्कार मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तर घरी कसा तेव्हा वातावरण होतं? पुरस्कार मिळण्याच्या अगोदर, म्हणजे आपण असं म्हणतो की प्रवास पूर्ण होतो त्याच्या अगोदर पासून आपण प्रवास करत असतो. म्हणजे काय म्हणता येईल, मेंटली तो प्रवास चालू होतो. तर तसं 1 वर्ष अगोदर मला फोन आला होता. म्हणजे मला आय कॅन्ट इमॅज की मला राष्ट्रपती भवनामधनं फोन आलेला आहे, फेक आहे का, म्हणजे असं कसं आपल्याला फोन येईल असं सगळं वाटायचं. आणि मग नंतर मी तेव्हा त्यांना उत्तरही दिलं नव्हतं की नाही मी सॉरी मी आता जरा बिझी आहे आणि मी उद्या तुमच्याशी बोलते. मग घरी येऊन मी ते सगळं घरी सांगितलं. मुली होत्या, मिस्टर होते आणि त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं आलं बाबा, मला फोन आला होता. मग तो नंबर वगैरे घेऊन ट्रेस केला आणि मग तो कळला की हो तो राष्ट्रपती भवनामधनं फोन आलाय. आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे आम्ही उद्या याच वेळेस तुम्हाला कॉल करू. मग मुली अशा मम्मी तो कॉल घे. आणि नंतर मग त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला असं असं पुरस्कार द्यायचा आहे, आम्हाला तुमची माहिती हवी आहे वगैरे वगैरे. आणि मग तेव्हा तो पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे जाहीर नाही, मला सांगितलं गेलं होतं, जाहीर अजून व्हायचा होता. पण त्याच्यानंतर मग हळूहळू मुली खूप खुश होत्या. जाण्याचा दिवस आला तोपर्यंत म्हणजे शिरीषच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो वरवर जरी दाखवत होता तरी सुद्धा त्याचे काहीच प्रयत्न नसायचे. म्हणजे जायचे तर त्याच्यासाठी आपण हे करूया वगैरे. मग एक वेळ अशी आली की आणि तो मला असं म्हणायला लागला की तुला काय आता पुरस्कार मिळाला तर तू असं करशील, तू तसं करशील. तर मी त्याला असं म्हटलं की बाबा हे बघ, मला माझी फॅमिली जास्त महत्वाची.
पुरस्कार नाही. जर का तुला असं वाटत असेल की फॅमिली त्याच्यामुळे काहीतरी होणार असेल तर आपण नको जाऊया पुरस्कार घ्यायला. पण मग नंतर तो एक काय म्हणता येईल सामाजिक बुरखा पांघरलेला होता ना, तर त्यामुळे त्याला ते पटकन असा विरोध पण नाही करता आला. कारण आतापर्यंत मी एक काय म्हणता येईल पुरोगामी पाऊल उचलत गेले आणि त्यामध्ये तो माझ्या बरोबर येत गेला. पण कुठेतरी काय म्हणता येईल वैचारिक एक बैठक असते ती मुळापासून उखडली गेलेली नव्हती. त्यामुळे तो मेल इगो, पुरुषी अहंकार तो आडवा आला आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये म्हणजे अशा गोष्टी घडायला लागल्या ज्या घडू नयेत. आणि मग नंतर त्याला असं वाटायला लागलं की ही एक पाऊल माझ्या पुढे जाते. मग त्यामुळे काहीतरी वाद व्हायचे. मग ह्या सगळ्यामध्ये वैचारिक दिवाळखोरी निघाल्यानंतर मी परत माझ्या आई वडिलांची शिकवण होती की जिथे आपल्याला रस्ता मिळत नाही तिथे पाठ फिरवून आपण दुसऱ्या रस्त्याने जावं. मी तिथे पाठ फिरवली आणि माझा रस्ता वेगळा केला. ह्या सगळ्या प्रवासात माझ्या मुली माझ्यासोबत होत्या आणि आजही आहेत. कारण मुलींनी मला खूप सपोर्ट केला. मुली माझ्या पिलर असल्यासारख्या आहेत. म्हणजे आज तर त्यावेळेस तर त्या लहान होत्या पण आज तर त्या मोठ्या झालेल्या आहेत, सक्षम पण झालेल्या आहेत वैचारिक दृष्ट्या पण, आणि एकूणच त्यांची समज वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना ह्याच्यातला जो सगळा पोकळपणा किंवा हा त्यांना चांगला समजायला लागला आणि त्याच्यानंतर त्या माझ्या सोबत आहेत. त्याच्यामध्ये माझी मोठी मुलगीचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे हा उंबरठा ओलांडताना तिने मला खूप सपोर्ट केला होता की नाही मम्मा डोंट सफर, चल. आणि त्याच्यानंतर मी माझी परत एकदा रस्ता बदलला आणि परत एकदा शून्यातनं सुरुवात केलेली आहे. बर, आता तुम्ही जो संघर्ष सांगितला की लोकांकडून तुम्हाला कसा अनुभव आला, तर कधीतरी कोणत्या तरी क्षणी असं वाटलं का की नको आपण हे आता नको करायला? खरं म्हणजे मला त्रास जरूर झाला पण तेवढाच म्हणजे सोसायटीकडनं सपोर्ट पण मिळत गेला आणि त्यामुळे मला वाटतं हा कुठेतरी बॅलन्स झाला. आणि मग मला असं कधी नाही वाटलं की आपण हे सोडून द्यावं. त्याचं कारण आहे म्हणजे जसं मी सांगितलं की समाजाकडनं असा त्रास झाला किंवा माझे जे व्यवसाय बंधू होते त्यांच्याकडनं पण असा त्रास होत होता की कोणी म्हणायचं पीठ महाग करायला आलेली आहे किंवा आमच्या पोटावर पायल्या देण्यासाठी आली आहे वगैरे वगैरे. पण दुसऱ्या बाजूला त्यावेळेस माझं कुठलंच म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने, सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीच व्यवस्था त्यावेळेस शासनाची नव्हती ना. म्हणजे आज जी आपण म्हणतो की फोन अँड ऑल हे सगळं आहे किंवा नेव्हिगेशन आपण टाकू शकतो, सोशल मीडियाचा फार मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये, तो तेव्हा काहीच नव्हता. त्यामुळे एक आपोआप सिंपथी पण गेन झालेली होती की मी जर का आउटसाइडला गेले, लोकांनी मला प्रेम पण दिलं. आउटसाइडला गेले तर लोक अगदी आग्रह करून की चला माझ्या मुलीची ओळख करून द्या, तुम्ही इन्स्पायर आहात किंवा ऍटलिस्ट चहा तरी घ्या असं म्हणून आग्रहाने, अगदी नको म्हटलं तरी नाही लगेच सोडतो असं म्हणून त्या फॅमिलीने जर का मला त्यांच्या घरी नेलं तर माझी रिक्षा एकटी जर का खाली दिसली आणि आजूबाजूला कोणी नाही किंवा तो एरिया जरा लोनली आहे तर एक 5-10 रिक्षा माझ्या रिक्षाच्या भोवती थांबलेले असायचे आणि ते कानोसा घेत असायचे की मी कुठे अडचणीत नाही आहे ना. आणि तेव्हा ते म्हणायचे बाई अशी थांबत जाऊ नको बरं का, की आम्हाला असं वाटतं की तू कुठंतरी संकटात अडकली आहेस का म्हणून. म्हणजे मला असं वाटतं हे त्यांचं प्रेम होतं किंवा त्यांनी जी काही माझी काळजी घेतली, वास्तविक काहीच गरज नव्हती पण त्यांना वाटत होतं ना की हा व्यवसाय तेवढा रिस्की आहे, त्याच्यामध्ये ही एक मुलगी आली आहे आणि ही सुरक्षित राहावी.
तर त्यामुळे त्यांनी जे दिलेलं योगदान आहे ते मी कधीच नाही विसरू शकणार. पेरेंट्सनी सुद्धा, म्हणजे मी म्हटलं तसं की आमच्या मुलांना इन्स्पायर करण्यासाठी घरी घेऊन जाणं, किंवा त्याच्यानंतर मी शाळेची मुलं पण करत होते. म्हणजे मी शाळेची मुलांची ने-आण करता करता बसेस पण घेतल्या होत्या. मग तेव्हा सकाळी सकाळी आजी आजोबा मुलांना सोडायला आलेले असायचे. तर तेव्हा त्या मुलांच्या हातावर 2 बदाम ठेवताना माझ्याही हातावर 2 बदाम ठेवले जायचे की एवढं हेवी काम करतेस, खा जराशी. हे सगळं प्रेम मला मिळत गेलं. म्हणजे त्याच्यामधनं पुढे मी माझी टुरिझम कंपनी उभी केली होती. तर त्यामुळे मला हे सोडावं म्हणण्यापेक्षा मी एक एक पाऊल पुढे पुढे जात गेले. म्हणजे रिक्षा घेतल्यानंतर मी बसेस घेतल्या, महाराष्ट्र फिरला, त्याच्यानंतर टुरिझम कंपनी केली, भारतभर फिरले, एशियन कंट्रीज फिरले. लॉकडाऊन नंतर परत ते सगळं बंद करावं लागलं. त्या काळी तुम्ही सगळं जे समाजाने हे केलं होतं की नाही मुलींना हे नाही करता येणार, ते नाही करता येणार, ते सगळे बंधनं झुगारून तुम्ही काहीतरी एक वेगळं करून दाखवलं. आज अशी परिस्थिती राहिलेली नाहीये, पण कुठेतरी एक असतं, मुलींना एक भीती असते की नाही आपण जर का हे करायला गेलो तर आपल्याला काय म्हणतील. अशा मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल आमच्या महिलांना की त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण कशी करावी? मला असं वाटतं, म्हणजे मी अगोदर मुलींच्या पालकांना असं सांगेन की तुम्ही ज्या पद्धतीने मुलाला वाढवता आणि मुलाला वाढवत असताना असा विचार करता की हा जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाहीये तोपर्यंत याचं लग्न करून दिलं जात नाही, किंवा मुलगा काय कमवतो त्याच्यावर त्याचं लग्न आणि पुढची प्रोसिजर होते. तोच नियम मुलींना सुद्धा लावा की जोपर्यंत मुलगी तिचं करिअर करत नाही, ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही, तोपर्यंत तिचं लग्न लावणं. कारण आता आपण बघतोय की बरेच गोष्टी अशा होत आहेत की लग्न फारशी टिकतीलच किंवा पुढे काय होईल माहिती नाही आहे. त्यामुळे त्यांना स्वतःला स्वावलंबी करणं हे फार गरजेचं आहे. आणि मी हे आज नाही, माझी पहिली मुलाखत सिटाडेल नावाच्या मासिकाने घेतली होती. ते मासिक माझ्याकडे आहे. त्यामध्ये पण मी सांगितलं होतं की मुलींनी अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि नंतर लग्नबंधनात अडकावं. ह्याच पद्धतीने पालकांनी विचार करावा आणि मुलींनीही विचार करावा. तर आता आपण जे जाणून घेतलं, जो प्रवास होता तुम्ही ऐकलाच आहेत, आणि कुठलीही गोष्ट मिळवणं हे आपल्याला ते ध्येय जेव्हा साध्य होतं तेव्हा सगळ्या गोष्टी कळतात की अरे बापरे, भारतातली पहिली महिला रिक्षा चालक. पण त्यामागचा जो प्रवास असतो, जो संघर्ष असतो, तो कधीच कुणाला माहित नसतो. आणि तो जेव्हा समोर येतो तेव्हा तो संघर्ष खरंच म्हणजे अद्भुत असतं ते, की एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा माणूस ध्येयापर्यंत पोहोचतं तो क्षण खरंच खूप खूप काय म्हणतात अविस्मरणीय असतो. आणि आज आपण शीला डावरे यांच्याकडून त्यांचा तो प्रवास जाणून घेतलेला आहे, आणि पुढे पण आपण असेच आणखी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.